नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे घर सांभाळून व्यवसाय. घर सांभाळून व्यवसाय ह्या चॅनलकडून तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आषाढी एकादशीनिमित्त आम्ही निघालो आहोत मच्छिंद्रगड येथे दर्शनाला. मच्छिंद्रगड येथे दर्शनाला मी, माझे मुलं व माझा भैया आम्ही सर्व मच्छिंद्रगडावरती पोहोचलो आहोत. मच्छिंद्रगडावर देखील खूप गर्दी आहे. तुम्ही पहा किती गाड्या आहेत. मग काय, आम्ही पण थोडीशी खालीच गाडी सोडली आणि नंतर चाललो पायी. वरती गड खूप छान आहे आणि डोंगरावरती आहे, खूप उंच आहे. हे इथं नाव दिलेलं आहे कॉलेजवर, श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड हा त्याचा दरवाजा आहे. पूर्ण दरवाजा किल्ल्यासारखा आहे, म्हणजे त्याचं बांधकाम पूर्ण किल्ल्यासारखं दिसतंय. आणि इथं त्याचा गेट पूर्ण टीलचा आहे. छान वाटत होतं. आणि काय मग संचिता, स्वराज आणि मी गेलो आम्ही दर्शनाला. पण ते मच्छिंद्रनाथ जिथं आहे तो दरवाजा बंद होता. दरवाजाच्या उजव्या बाजूला गणपती बाप्पा, त्याच्यानंतर महाराजांच्या नारळी सप्त्याचं बॅनर लावलेलं होतं. ते बॅनर आणि त्याच्यानंतर पलीकडल्या बाजूला दुसरा दरवाजा होता. तिथून आम्ही मग विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराच्या दर्शनाला गेलो. त्या मंदिरात पण खूप गर्दी होती आणि मग मी दर्शन घेतलं, मुलांनी दर्शन घेतलं आणि मग आलो बाहेर. मग बरेचसे मंदिरं आहेत तिथं, पण बंद होते. श्री संत ढोणेराम महाराजांची जी समाधी आहे तिथं आम्ही दर्शनाला गेलो. त्या समाधीचं दर्शन घेतलं मुलांनी, मी. आणि मग काय पलीकडल्या बाजूला गेलो. तिथं पण छान असं बांधकाम केलेलं होतं त्यांनी. त्या बांधकामात असं मस्त रमत होतं माणूस. ते पाहून प्रत्येक डिझाईन, प्रत्येक आकर्षक मूर्ती अशी खूप छान दिसत होती. आणि दोन्ही साईडला समाधी देखील आहेत. आणि हे यज्ञकुंड तर खरंच खूप पायासारखं आहे बरं का. यज्ञकुंड नेमकं लक्षात येत नाही कशाचं बांधकाम आहे, लाकडासारखंच वाटते पूर्ण. ह्या यज्ञकुंडात जर आतमध्ये गेलं ना तर असं लक्षात पण येत नाही, की असं वाटतं एखाद्या याच्यातच येतं आपण महिलात किंवा मग हॉटेल बिटेलमध्ये असं यज्ञकुंड केलेलं आहे. आणि लोक प्रत्येकजण त्या यज्ञकुंडात जाऊन दर्शन घेऊन तिथला अंगारा लावतातच. मग थोडंसं बाहेर गेल्याच्या नंतर उजव्या साईडला महादेवाचं मंदिर आहे. गडाच्या उजव्या साईडला महादेवाचं मंदिर आहे. त्या महादेवाच्या मंदिरात गेलो होतो आम्ही, पण कुलूप होतं त्या महादेवाच्या मंदिरात. कारण काय, आज एकादशी असल्यामुळे लोक असे भरपूर येतात. आणि मग काय, नुसतं दर्शनच नाही, महादेवाच्या पिंडीवरती तिथले काका सांगत होते पेड्यावर पानफूल कसं बी राडा करून ठेवतात, फेकितात नुसते म्हणे. म्हणून महादेवाचं मंदिर बंद ठेवलं आणि रुक्मिणीचं मंदिर, विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर चालू ठेवलं. आणि ह्या महादेवाच्या मंदिरात मी आधी पण गेलेले आहे. खूप उंच आहे ही महादेवाची जी पिंड आहे ना, खरंच खूप उंच आहे. मंदिराचं खोल आहे. आणि मग महादेवाचं दर्शन घेतलं. बाहेरचं परिसर पहा किती सुंदर दिसतंय. ते यज्ञकुंड तर देखील खूपच छान वाटते. भैया, मी, माझी दीदी आणि स्वराज, हे पहा बाहेरून कसलं भारी वाटायले. ते तिथंच समोर आहे ना कॉलेज आहे. आणि ह्या दोन्ही समाध्या आणि एक महादेवाचं मंदिर आणि एका साईडला मधात थोडंसं पेच मोकळा आहे, तिथं पाण्याची टाकी आहे. आणि हे बाहेरचा एरिया आहे. हा देखील खूप छान वाटतं. इथं राधाकृष्ण आहेत. खूप उंच आहे ते राधाकृष्णाची मूर्ती. पायऱ्या आहेत त्याला जायला, पण सदांत मंदिराचं गेट हे बंद असतं. आणि वरती जायला एंट्रीच नाही आहे कोणाला, फक्त राधाकृष्णाची मूर्तीच आहे. आणि खाली उतरल्यावर असं थोडंसं पाणी वाहत होतं.
करायचं आहे. मग लेकरांनी त्याची देखील शूटिंग घेतली. मग तिथून आम्ही निघालो घराकडं आलो. संचितांनी खूप थकून गेलं होतं, कारण बरंच लांब अंतरावर होतं दर्शन.